तर मित्रांनो आपण आता बिलासपूरवरून जे ना ते निघालोय. बाकी गाडी जी आपली खाली होऊन गेली होती, तर आपण जेवण वगैरे केलं आणि आता जे की आपण इथून निघालोय ट्रान्सपोर्टसाठी. तर इथून म्हणजे 8 किलोमीटरवरती ना ट्रान्सपोर्ट आहे. तर आपण समजा संध्याकाळी तिथंच मुक्कामी थांबणार आहे. संध्याकाळी जे आपण तिथून म्हणजे सकाळी जे ते काय भाडं जेव्हा काय आहे म्हणजे सकाळी बघू आपण भाड्याचं काय लोकेशन आहे रिटर्नसाठी. तर अशी काही म्हणजे सिटी आहे. आपण आता म्हणजे सिटीच्या बाहेर आलो आहे, पण तरी देखील म्हणजे लाईट वगैरे एकदम प्रॉपर सिस्टम आहे. बाकी इकडं पण एकदम आहे सिमेंटचे रोड करून ठेवले. डांबरीकरण पाहिजे त्याचे, म्हणजे कसं सिमेंटच्या रस्त्यावर गाडी अशी ना हप्त्यात चालते जास्त. तर बघू आता म्हणजे तिथं गेल्यावर किती गर्दी आहे काय. तर मित्रांनो आपण जे इथं रात्री चालू होतो, इथं म्हणजे थांबायचं दोन एक स्टॉप आहे, त्याच्यामुळे आपण इथंच जे ना गाड्या लावून रात्री रेस्ट केला होता. बाकी इथं समोर जे आहे ना ते ऑइल सांडलेलं आहे आणि आता सकाळपासून 4-5 गाडीवाले जे ना इथं पडलेले, कारण ऑइल सांडलं टर्न मारल्याच्या वेळेस जे ना गाडी स्लिप होऊन जाते. तिकडे मागे आहे ना एक ट्रान्सपोर्ट आहे, तर आपण तिथं आता चाललोय. बाकी बघू आता तिथं जे ते काही ट्रिपचा लोकेशन आहे का काही. तसं या साईडला पण एक ट्रान्सपोर्ट आहे, पण तिकडं आपले जे ना अजून ऑलरेडीच 1-2 माणसं गेलेले आहे. तर म्हणता आपण इकडं जुगाड लावू नाही का. तर बघू काय होतं आता. तर मित्रांनो आपल्या गाडीला जे ते ट्रिप लागलेली आहे आणि आपण जे ना आता लोडिंगसाठी जे ते चाललेलं आहे. बाकी सकाळचं वातावरण आहे आणि एकदम सगळीकडे तुम्हाला म्हणजे भातच भात. हा तर मित्रांनो आपण इथं जे आहे ना ते प्लांटला पोचलेलो आहे. आपल्याला जे ते कोयला लोडिंग करून यायचं आहे. बाकी हा प्लांट आहे, गोडाऊन आहे एक छोटंसं. तर इथूनच आपण जे ते माल लोडिंग करून निघणार आहे. तर मित्रांनो आपण आता जे आहे ना ते गाडी भरायला आलोय. मध्ये नंबर आपले जे ते मागं होते जास्त, हे बघू शकता. इथं जे आपल्याला समोर गाडी ना भरायला लावायची, तर लेबर जास्त आहे त्याच्यामुळे लवकर गाडी भरणं होऊन जाईल, एवढं काही प्रॉब्लेम नाही. बाकी इथं जागा नव्हती वळवायला, तर गाडी बिडी वळवून आपण इकडं मारा जाऊ दे, मारा तिकडे आता फुल. अशी सरळ पुढे घ्या आणि रिवर्स लावा इकडं. इथं समोर लावायची मित्रांनो आपल्याला गाडी. मित्रांनो आता संध्याकाळचे ना 6:30 वाजून गेले. बाकी गाडी अजून भरून झाली नाही आपली. बाकी आता म्हणजे भरत आलीच आहे लास्टला. आता अजून म्हणजे 1 तासामध्ये भरून गेली पाहिजे गाडी. बाकी मारली. बाकी बघू अजून 1 तास लागेल. त्याच्यानंतर जे आपल्याला इथं काटा बिटा करून जे आपण इथून निघणार आहे. बाकी अजून पण गाड्या जे ना ते लागलेल्या आहे. तर थोडी राहिली आपली गाडी अजून, म्हणजे 1 तासामध्ये तर फायनल झाली पाहिजे गाडी. तर मित्रांनो आपण तिथून जे ना रात्री 11 वाजता जे ना ते निघालो होतो. बाकी इथं रस्त्यावर बघू शकता तुम्ही मागकडे छत्तीसगड बॉर्डर जे ते क्रॉस केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जंगल जे आहे ना ते बघायला मिळून जातं. बाकी जंगल प्राणी पण इथं नाही का. बाकी जंगल म्हणजे भरपूर मोठं जंगल पुढं बी. तर रात्री म्हणजे तरी आपल्याला 11 वाजले होते तिथून निघायला. तर बाकी पूर्ण नाईट जे गाडी चालूच होती आपली, त्याच्यामुळे जे आपला एवढा रन जो आहे तो कव्हर झालेला आहे. बाकी आपण आता म्हणजे छत्तीसगड बॉर्डर जे ना क्रॉस करून आता भरपूर 15-20 किलोमीटर जे ते पुढं आलेलो आहे. आणि तुम्हाला बॉर्डर क्रॉस केल्यानंतर पूर्ण जे आहे ना तुम्हाला म्हणजे फॉरेस्ट एरिया लागतो आपला महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत. पूर्ण जे तुम्हाला जंगलच जे ना त्या ठिकाणी बघायला मिळून जातं.
बाकी म्हणजे माकड भरपूर तुम्हाला एक रस्त्याच्या कडाला जे या ठिकाणी माकडं बघायला मिळून जातात. बाकी बघू अजून किती वेळ लागतो काय. अजून म्हणजे आपल्याला आजचा पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र आपली गाडी जे चालल्यानंतर जे ना ते तिथं पॉईंटला आपण पोहोचणार आहोत. बाकी आपण जे ते आता निवांतच चालणार आहे, कारण की आपल्याला जास्त म्हणजे काय लोड नाही, कारण की रात्रीचा जो आहे आपण भरपूर रन कव्हर केलेला आहे. आणि असं पण आपल्याला जे आहे ना ते उद्या संध्याकाळच होणार आहे, त्याच्यामुळं म्हणजे जास्त घाई करण्यात काय मजा नाही. तर बघू आपण निवांत आपल्या हिशोबानं जे ते जाण्याचा प्रयत्न करू. बाकी पार्टीवाले जे तर फोन येत आहे की लवकर या लवकर या, पण आपण तिथे आपल्या पद्धतीनं जे ते रिलॅक्समध्ये जाऊ. ते बघू आता पुढं जे ते महाराष्ट्र बॉर्डर जे ते लागल, तर तिथला पण तुम्हाला जे ना मी एक ब्लॉग दाखवतो. तसंच पुढं अजून म्हणजे भरपूर मजा येणार आहे. बघू अजून काय काय विषय असतो पुढं नाही का. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत महाराष्ट्र बॉर्डरवरती. तर अशी काय आपली जे ना ती महाराष्ट्राची बॉर्डर आहे. बाकी तुम्ही टोल वगैरे बघू शकता. इथं म्हणजे वजन पण गाडीचं जे ना ते चेक होतं आणि तुम्हाला टोल पण इथं फाडावा लागतो. तसंच पुढं पर्ची तुम्हाला जे ना टोलची ती दाखवावं लागते, त्याच्यानंतरच पुढं जे तुमची गाडी ते गाडी सोडता. असं काही महाराष्ट्र बॉर्डरचा विषय. बाकी असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाली तुम्हाला लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसेल. आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओ जो तो शेअर करायचा आणि मराठी माणसांना जे ते सपोर्ट करायचं. तर सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा. बाकी बघू अजून आता पुढं जे आपल्याला थोडासा ब्रेक पण घ्यायचा आहे. बघू आता कसा कसा विषय नाही का. तर काय तर मित्रांनो आपण आता महाराष्ट्र बॉर्डर जे ना ते क्रॉस करून आलेलो आहे. आणि अशी काही ती आपली टोलची पर्ची असते. बाकी बघू शकता 218 रुपये जे आहेत आपले कट झालेले आहे. बाकी 200 रुपये त्यांनी जे ना कॅशमध्ये आपल्याकडून घेतले. म्हणजे असेल काय त्यांचं 2 नंबरची शाळा नाही का. आता महाराष्ट्रामध्ये घुसल्यानंतर तुमचं म्हणजे 2 नंबर चालू होऊन जात राहतो विषय. तर म्हणजे असं 418 रुपये जे आहेत आपले कट केले. बाकी 218 रुपये आपले लिगली कट केले आणि 200 रुपये जे आपले अनलिगली कट केले. म्हणजे त्याची आपल्याला काही पर्ची वगैरे काही भेटली नाही. बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला कमेंट करून सांगा. प्लीज विसरू नका कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्ही ना कुठून बघताय, जेणेकरून म्हणजे मला पण कळेल की हा व्हिडिओ जो आहे तो आपला व्हिडिओ कुठपर्यंत जो आहे तो पोहोचतोय. सो कमेंट करून सांगा तुम्ही कुठून बघताय. बाकी बघू आता पुढचा कसा का विषय. बाकी आपली एक गाडी ते पुढं चालली. हो आता पुढं थांबते का काय ते. बाकी आंघोळ बिंघोळ करायला जे आपल्याला आता थांबावं लागणार आहे. तर बघू आता पुढचा काय विषय. भाऊ नंतर आपली गाडी साईडला आपल्याला बी थांबावं लागेल. नेमका का बरं थांबला नाही का. तर बघू भाऊचा काय विषय. बाकी काय विषय नव्हता मित्रांनो. बाकी दुवावरती करायची त्याच्यामुळे आपण थांबतो. थोडंसं गाडीवरती पाणी पण मारून घ्यायचं. गाडी धुवून घ्यायची आपण आणि गाडीमध्ये जे ना ते दुवावरती लावून आपण आता जे निघालो आहे. मला वाटतं नेमकं काही प्रॉब्लेम झाला काय तर काही विषय नव्हता. तिथं शेजारी ना थोडंसं पाणी साईड होती, त्याच्यामुळं तिथं 2 हातपाय धुवून आणि आपण गाडीवरती थोडंसं पाणी बिणी मारून निघत होतो. बाकी आपण देवपूजा वगैरे आता केली आहे मस्तपैकी. आणि आता आपण पुढचा विषय. बाकी रोड आहे ना म्हणजे जे आपला डांबरीकरण रस्ता आहे ना मित्रांनो, याच्यावरती जी गाडी चालते ना एकदम नेक्स्ट लेवल नाही का. आता तुम्हाला सांगतो गाडी चालली पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही, इतका स्मूथ रस्ता. बाकी सिमेंटी रस्त्यावरती ना गाडी अशी हापकत चालली. तर डांबराचा जो आहे ना तो रस्ता पाहिजे. बाकी तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा नाही का. बघू आता पुढं चालली आहे आपली एक गाडी अजून. बाकी जेवणाचं आता बघू आपण पुढं काय विषय. नाश्ता वगैरे आता आपण केला आहे माग. फक्त एवढं आहे ते ब्लॉगमध्ये घ्यायचं राहून गेलं नाश्त्याचं. तर बघू आता पुढं. ही अशी काही सिटी आहे छोटीशी.
बाकी गाडीवरती मित्रांनो शिकायला भरपूर भेटतं आणि फिरायला पण भेटतं नाही का. जबरदस्त विषय. कारण आपण म्हणजे इतके पण काय मोठे नाही की आपण म्हणजे पर्सनली आपली गाडी घेऊन जे आपण असं लांब लांब फिरणार आहे. तर म्हणजे गाडीच्या निमित्ताने जे आपलं फिरायचं पण काम होऊन जातं. मजा येते नाही का. फक्त सोबत आहे ना तुमच्या 1-2 गाड्या पाहिजे, मग त्यावेळेस नेक्स्ट लेवलमध्ये येते. बाकी थार रॉक्स बघा मॉडिफाय केली आहे. एवढा काय असा विषय नव्हता, मला काय पटलं नाही ते मॉडिफिकेशन. बाकी म्हणजे अशातला काय भाग नाही मित्रांनो की आपल्याला थारमधलं काय माहिती नाही. तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता. आपण म्हणजे थारचा डायरेक्ट येणार एकदम डोळा करून टाकेल. तर असं नाही की आपल्याला थारमधलं काय माहिती नाही. आपण पहिले थारच टेस्टिंगचं काम करत होतो, आता इकडं आलोय आपण, असा विषय. बाकी असं काय नाही की आपल्याला थारमधलं माहिती नाही, आपण असंच बोलतोय. तर बघू आता पुढचा काय विषय. व्हिडिओ कंटिन्यू करा, बघा शेवटपर्यंत बघा. बाकी हो आता पुढं. तर मित्रांनो आपण आता म्हणजे भरपूर पुढं आलोय. बाकी कोणत्या गावचा ब्रिज आहे मामा? तर भंडाऱ्याचा ब्रिज आहे मित्रांनो. आणि पाणी बा एकदम भरपूर पाणी जबरदस्त. बाकी आपण आता डिझेल टाकून जे ना ते इथून निघालोय. भंडाऱ्याच्या माग आहे ना एक HP चा पंप आहे, तर तिथं आपण जे डिझेल टाकलेलं आहे. आणि आता आपण निघालोय. आता पुढं जे ना आपण जेवण करायला लागू. त्याच्यानंतर थोडासा रेस्ट करू उन्हाचा आणि मग आपण जे निघणार आहे. कारण इथून जायला आपल्याला काही जास्त काही नाही, तर निवांत जाणार आहे आपण. बाकी इकडं म्हणजे पाण्याचाच परिसर आहे सर्व. इकडं पण भातच उगवते काय ना. इकडं पण भाताचंच उत्पादन घेता असं वाटतं. बाकी या सर्व परिसरामध्ये ना पूर्ण रोडचं काम चालू आहे. नुसता धूळच धूळ आहे. इकडं पण रोडचं काम चालू आहे. मागं पण ब्रिजचं काम चालू होतं. तर म्हणजे काम चालू आहे बरं, चांगलं आहे, विकास होऊ राहिला. काय वातावरण. तर पुढं ब्रेक घेतल्यानंतर जेव्हा भेटू आपण. आता जेवण करून मस्त पैकी निघालो इथून. बाकी आपण आता गाडी जे चेंज केली नाही का, 14 टायर मध्ये आपण आता आलोय. बाकी पुढं बघू आपण. आता डिझेल टाकायला थांबायचंय या गाडीला. बाकी अजून थोडंसं सामान पण घ्यायचंय, तर बघू काय विषय. बाकी आपण आता कुठे आहे? नागपूरहून 50 किलोमीटर माग आहे. नागपूरचं म्हणजे 50 किलोमीटर आपण आता माग आहे. तर बघू आता पुढं काय ट्रॅफिक होतं, काय विषय बघू. मित्रांनो आपण आता जे आहे ना ते डिझेल भरून जे इथून निघालोय. तर आता इथून म्हणजे आपण आता नागपूर सिटीच्या बाहेरून जो बायपास आहे ना आता चाललोय. बाकी इकडून पुढचा जो नेक्स्ट ब्लॉग आहे ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी जे चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी बेल नोटिफिकेशन ते ऑनवर सेट करून द्या. कारण की आता पूर्ण व्हिडिओ जर पुढचा ट्रिपचा पण व्हिडिओ जर याच्यातच घेतला ना तर हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल. त्याच्यामुळे जे उद्यापासूनचा जो आपला ट्रिपचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या आहे संध्याकाळपर्यंत आपल्या चॅनलवरती बघायला मिळून जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा. तर आपण आता म्हणजे इथून आपलं समृद्धी आपला हायवे किती येतो इथून तरी अंदाजे. तर आपला समृद्धी हायवे ना इथून म्हणजे 20 किलोमीटर आहे अजून पुढं. तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बघायला मिळून जाईल. फक्त नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.